हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी इथे बनवणार आहे भरलेली वांगी. तर भरलेली वांगी आपण मसाला वांगी सर्वांनी खाल्लेली आहे, तर इथे आज मी थोडेसे वेगळ्या वाटणाची ही भरलेली वांगी बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. इथे मी घेतलेले 10-12 मीडियम साईजची वांगी मी इथे घेतलेली आहे. ही काटाळ वांगी आहेत. आणि यासाठी जो मसाला लागणार आहे त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 1 वाटी ओला किसलेला नारळ घेतलेला आहे. इथे 7-8 मी घेतलेले आहे हिरवी मिरची. तर ही खूप तिखट मिरची आहे. तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. इथे हे मी कोथिंबीरच्या जाडसर काड्या असतात, ज्या कोवळ्या असतात, तर त्या इथे वाटणामध्ये मी घेतलेल्या आहे. इथे एक 10-15 घेतलेला आहे मी कढीपत्त्याची पानं. 1 चमचा इथे मी जिरं घेतलेला आहे आणि 8-10 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत आणि चवीपुरते इथे मीठ घेतलेलं आहे. तर सर्वात आधी मला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य काढून घ्यायचंय आणि आपल्याला हे बिना पाण्याचं जेवढं बारीक करता येईल तेवढं आपण हे बारीक करून घेणार आहोत. इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर इथे मला आता वांगी काटे ह्याचे काढून घ्यायचे आहेत. अशीच मी सर्व वांगी आतमध्ये बघून आणि हे सर्व असे साफ करून काप पाडून घेते. इथे आपले वांगी काटे काढून आणि सर्व मी अशा हे मारून इथे घेतलेले आहेत. आता इथे आपण भरून घेऊया. असेच मी इथे सर्व वांगी भरून घेणार आहे. इथे आपले सर्व वांगी इथे भरून घेतलेली आहे. तर आता एकीकडे मला गॅसवरती एक कढई ठेवून आपल्याला वांग्यांना फोडणी द्यायची आहे. मी 3 टीस्पून टाकणार आहे तेल. इथे तेल छान गरम झालेलं आहे. कढीपत्त्याची काही पाने मी असे चिरून घेतलेली आहेत. इथे अगदी 2 चिमटी घालणार आहे हिंग. अर्धा टीस्पून इथे हळद आहे. इथे आपल्याला हे वांगे आता कढईमध्ये एक एक करून छान इथे ठेवून घ्यायचे. इथे कढईमध्ये आपले वांगे ठेवून झालेले आहेत. आता इथे गॅस मिडियम करून मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे 5 मिनिट. इथे आपले वांगे उलटे करून आपल्याला परत दुसरी बाजू छान त्याची शिजवून घ्यायची आहे. इथे परत आपण इथे 5 मिनिटं झाकण ठेवूया. 5 मिनिटांनंतर आपले वांगे या साईडने पण छान झालेले आहेत. आता इथे आपण थोडंसं वाटण भरून झाल्यानंतर जे थोडंसं आपलं वाटण राहिलेलं आहे ते आपण इथे घालून घेणार आहे. आता इथे आपल्याला वांग शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचे. वांग आपल्या 2 साईडने तेलामध्ये छान झाल्यानंतर इथे आपण पाणी घातलेले. आता आपल्याला इथे जास्त याला ढवळत बसायचं नाहीये. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून आणि वांग आपलं छान शिजू देणार आहे. इथे बघा वांग आपलं जवळजवळ शिजलेलं आहे. इथे थोडंसं अगदी कणभर मी इथे गुळाचा खडा घातलेला आहे. तर ह्याच्याने गोड होत नाही, पण या हिरव्या वाटणाची चव अतिशय वाढते. हे वांग अतिशय छान लागतं. तर इथे थोडासा अगदी मी गुळ घातलेला आहे आणि ऑलमोस्ट आपलं वांग शिजत आलेलं आहे. इथे मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि इथे कमी गॅसवरती अगदी 2 मिनिटांनी मी इथे गॅस बंद करणार आहे. 3 मिनिटं झालेली आहेत. आपलं वांग इथे छान शिजलेलं आहे. हे बघा, तर हिरव्या वाटणाचं इथे आपलं वांग तयार झालेलं आहे. आजच्या हिरव्या वाटणाची भरलेली वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.